मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला ही आनंदाची बातमी मी देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा. तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालयाची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती आहे जिल्हा न्यायालय लातूर या ठिकाणची. तर मित्रांनो, पदाचं नाव आहे सफाईगार. तुम्ही लातूरमधून असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा मित्रांनो तुम्ही इतर कुठल्या जिल्ह्यामधून आहात तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की सर्वात अगोदर माहिती मित्रांनो पोहोचवेल. तर यामध्ये मित्रांनो ठीकठाक जागा भरल्या जात आहेत. जवळपास मित्रांनो 13 पदांची जाहिरात आलेली आहे. आत्तापर्यंत ज्या जाहिराती आल्या होत्या जिल्हा न्यायालय सफाईगार पदाच्या, त्यामध्ये 1 ते 2 जागा असायच्या मित्रांनो, परंतु या ठिकाणी मात्र 13 जागा भरल्या जात आहेत. ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट असणार आहे. तुम्ही जर मित्रांनो सफाईगार या पदासाठी अप्लाय करत आहात तर इथं मित्रांनो तुम्हाला पगार भेटतो तो परमनंट जॉबप्रमाणे 15,000 ते 47,600 आणि सर्व भत्ते तुम्हाला भेटतात. तर लातूर जिल्हा न्यायालय या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. याच्यासाठी मित्रांनो फक्त आणि फक्त स्पीड पोस्टाने अर्ज मागवलेले आहेत. सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तर बघा मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय लातूर म्हणजे जिल्हा न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्टची या ठिकाणी ही सफाईगार पदाची जाहिरात आहे. शिपाईप्रमाणेच मित्रांनो या पदासाठी वेतन असणार आहे. अर्ज तुम्हाला कुठं पाठवायचा आहे पहा, जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. याच्यावरती नक्की मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल की अर्ज कसा पाठवायचा त्याच्याबद्दलची. अर्ज पाठवण्याची मित्रांनो शेवटची तारीख आहे 14 मे 2024. फक्त स्पीड पोस्टाने किंवा मित्रांनो नोंदणीकृत डाकद्वारे तुम्ही ज्यावेळेस पोस्ट ऑफिसमध्ये जाल त्यांना सांगायचं स्पीड पोस्ट करा किंवा RPAD करा, ते करून देतील मित्रांनो. 6 वाजेपर्यंत 14 मेपर्यंत अर्ज तुमचे गेले पाहिजेत मित्रांनो. तर याच्यामध्ये बघा, निवड सूचीसाठी सफाईगार पदांची 10 पदं भरली जाणार आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये 3 उमेदवारांना ठेवलं जाणार आहे. म्हणजे टोटल 13 जागा आहेत, परंतु या ठिकाणी 10 जणांची निवड स्टार्टिंगलाच होणार आहे आणि निवड यादीमध्ये 3 फक्त जागा ठेवल्या जाणार आहेत मित्रांनो. आता शैक्षणिक पात्रता मित्रांनो इथं कुठलीही ठेवलेली नाही आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये त्यांनी तसं काही दिलेलं नाही. फक्त म्हटलं आहे की सदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी स्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देखील त्यांना दिलं जाईल. तर बघा, ज्यांच्याकडं जर मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याला उमेदवाराला एक्सपिरियन्स आहे कुठला प्रायव्हेटचा देखील असू द्या, जिथं त्यांनी क्लीननेसमध्ये काम केलेलं आहे, हाऊसकीपिंगचं काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी इथं चांगली संधी असणार आहे. तर एक्सपिरियन्सची मित्रांनो इथं काय आहे, 8 जे आहे कंपल्सरी नाही. तुम्ही डायरेक्टली फ्रेशर असाल तरी हे अप्लाय करू शकतात, परंतु प्राधान्य मात्र त्यांना थोडंसं असेल. म्हणजे मुलाखत वगैरे घेतल्यास तुमचा बायोडेटा चेक करतील, त्यावेळेस तिथं प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यानंतर पहा, उमेदवाराला दिनांक 28/3/2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी, तर अपात्र आहाल तुम्ही. त्याचबरोबर तुमच्याकडं कुठलंही तुम्हाला कधी अटक, दोषी ठरवलेलं नसावं, फौजदारी खटला, तक्रार वगैरे प्रलंबित नसावी असं देखील म्हटलेलं आहे. इथं पात्रतेमध्ये शैक्षणिक अर्हता कुठलीही मागितलेली नाही आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावं. खुल्या प्रवर्गासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार आहेत बाकी राखीव सोडून 43 वर्षापर्यंत त्यांना 18 ते 43 वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो काम तुमचं काय असेल, सफाईगार म्हणून तुम्ही ज्यावेळेस निवड व्हाल तर 13 जागा टोटल. निवड झालेल्या उमेदवारांना जेथे नियुक्ती केली जाईल मित्रांनो तेथील न्यायालय इमारतीच्या परिसराची, निवासस्थानाची, कार्यालयांच्या प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता आणि साफसफाई करणं आणि त्याची निगा राखणं गरजेचं असणार आहे. तर ज्यांना मित्रांनो हे करता येईल, जे हे काम रेग्युलर करू शकतात, त्यांनीच अप्लाय करा. बाकीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना करायचं आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी हायली क्वालिफाईड नाहीत वगैरे, त्यांना अप्लाय करू द्या, कारण की इथं मित्रांनो स्वच्छतेशिवाय दुसरं कुठलंही काम असणार नाही. त्यानंतर न्यायालय इमारतीच्या आवरतील बागेची निगा देखील राखावी लागणार आहे. वरील ब मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त अजून न्यायिक अधिकारी किंवा न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार मित्रांनो ती सर्व कामं जे सांगतील ते करायचे आहेत. वेतन मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, डायरेक्टली 7वा वेतन आयोग या ठिकाणी लागू असणार आहे. 15,000 ते 47,600 आणि भत्ते असणार आहेत मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर उमेदवारांना ज्या प्राथमिक सूचना दिलेल्या आहेत पहा, अर्ज वगैरे कसा आहे करायचा. अर्ज करण्याची पद्धत मी सांगितलं तुम्हाला, बाय हँड तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत. त्यानंतर बाकी मग तुम्हाला फोटो वगैरे चिटकवायचा आहे. ही सर्व माहिती तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये देणार आहे मी. त्यानंतर 2 सन्मान्य व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले देखील तुम्हाला सादर करायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गावातील मुख्याध्यापक असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील किंवा शहरामध्ये नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा कोण क्लास 1 अधिकारी वगैरे असतील किंवा तलाठी वगैरे असतील, यांचे देखील दाखले घेऊ शकतात, जे तुमचे या ठिकाणी रिलेटिव्ह नाहीत. रिलेटिव्हचे घ्यायचे नाहीत, जे तुम्हाला ओळखतील अशा व्यक्तींचे घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी लहान
कुटुंबाचं प्रमाणपत्र वगैरे ते देखील द्यायचं आहे तुम्हाला. आता याची अल्पसूची तयार केली जाणार आहे मित्रांनो. कधी तयार केली जाईल? जर सफाईगार पदभरती प्रक्रियेवेळी जास्त प्रमाणात अर्ज आले तर मित्रांनो या ठिकाणी योग्य तो निकष लावून अर्हतेच्या योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी मित्रांनो अल्पसूची देखील तयार केली जाऊ शकते. ती मित्रांनो जिल्हा न्यायालयाच्या लातूर डिस्ट्रिक्ट यांच्या वेबसाईटवरती लावली जाईल. अशी अल्पसूची तयार करण्याचे सर्व अधिकार समितीने राखून ठेवलेले आहेत. त्यानंतर मग तुमची आता निवड कशी होईल पहा मित्रांनो. तुम्हाला इथं कुठलीही लेखी परीक्षा असणार नाही. चापल्य व सफाई परीक्षा सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची 20 गुणांची चापल्य व सफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो 20 गुणांपैकी तुम्हाला जे गुण मिळालेले आहेत त्या गुणाच्या आधारे तुम्हाला एकाच 3 याप्रमाणे मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. तर 20 गुणांची तुमची या ठिकाणी तोंडी मुलाखत देखील होईल. म्हणजे 20 + 20 40 मार्काची या ठिकाणी तुमची एकूण कट ऑफ लावलं जाईल दोन्ही ठिकाणी पडलेल्या मार्क्सवरनं मित्रांनो. त्यानुसार तुमची या ठिकाणी निवड केली जाईल. बाकी मग याच्यामध्ये मित्रांनो लघुसूचित पात्र होण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नाव वगैरे संकेतस्थळावरती दिलं जाईल वगैरे सर्व माहिती इथं व्यवस्थित दिलेली आहे. फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देईल. सध्या मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. फॉर्म नमुना देखील पहा अशा पद्धतीने दिलेला आहे. याच जाहिरातीमध्ये लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मी, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर याच्यामध्ये पहा चारित्र्य प्रमाणपत्राचं देखील या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. इतर विशेष अर्हता वगैरे सर्व तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी ही पहा चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्राचा हा फॉर्मॅट आहे. हे 2 व्यक्तींचे वेगवेगळ्या 2 व्यक्तींचे तुम्हाला घ्यायचे आहेत, एकाच व्यक्तीचं नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने खूप महत्त्वाची अशी ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. इतर जिल्हा न्यायालयाची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.